तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यावर्षी उशिराने झालेली पेरणी, महागलेले बियाणे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असताना अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे। जळगाव जामोद तालुक्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। यंदाही अनेक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली, मात्र काही कंपन्यांची बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे। या पार्श्वभूमीवर युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी बुधवारी 16 जुलै रोजी खामगाव येथे उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। ज्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही त्या कंपन्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। शेती हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असून पेरलेले बी उगवले नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आणि दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा अक्षय पाटील यांनी चर्चेदरम्यान दिला। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव।